मी पहिली महिला मेट्रो पायलट रुपाली चव्हाण बोलते। मी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलगी। सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनियर झाले। मेट्रो पायलट होण्यासाठी इंजिनियर व्हावे लागते। एवढेच नाही तर चाचणी परीक्षाही पास व्हावे लागते। ही चाचणी परीक्षा खूप अवघड असते। नंतर मानसिक आणि शारीरिक चाचणी घेतली जाते। ही चाचणी खूप अवघड असते। नंतर मुलाखत घेतली जाते। मुलाखतीमध्ये निवड झाली, मग मेट्रो चालवण्याचे 1 वर्षाचे प्रशिक्षण घेतले आणि मगच मी मेट्रो पायलट बनू शकले। मेट्रोच्या उद्घाटनाचा दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय आहे। पहिल्यांदाच मेट्रो धावणार होती। पहिली मेट्रो चालवण्याची जबाबदारी माझ्यावर होती। पहिल्यांदाच मनात थोडी धाकधूक होती, सर्वांना मी व्यवस्थित घेऊन जाईन की नाही। एकदा का मी मेट्रो चालवायला सुरुवात केली आणि मनातील सर्व भीती क्षणात पळून गेली। बिनधास्तपणे न घाबरता आत्मविश्वासाने मी मेट्रो चालवली। आता तर मी रोजच मेट्रो चालवतो, त्यामुळे मला सवय झाली आहे। रेल्वे आणि मेट्रो मध्ये बरेच साम्य आहे। मेट्रोचे तंत्रज्ञान अत्याधुनिक आहे। रेल्वेच्या या सोयीमुळे अनेक प्रवासी सुखी झाले आहेत। मेट्रोच्या उद्घाटनाच्या दिवशी मेट्रो वर्सोवा स्थानकावरून घाटकोपर पर्यंत धावली। मेट्रो विजेवर चालते। एका मेट्रोत एकच पायलट असतो। लोकल प्रमाणे मेट्रोला दोन्ही बाजूस इंजिन असते। मेट्रो ट्रेन ही 4 डब्यांची असते। मेट्रोला स्वतःची कारशेडही असते। मेट्रो घाटकोपरहून वर्सोवाला पोहोचली की ती कारशेड मध्ये जाते। तेथे पायलट उतरून घाटकोपरच्या दिशेने इंजिन असलेल्या केबिन मध्ये येतो। मग मेट्रो घाटकोपरच्या दिशेने नेतो। मेट्रोत एका वेळी साधारणतः 1500 प्रवासी प्रवास करू शकतात। मेट्रोतून प्रवास करायचा असल्यास टोकन दिले जाते। टोकन म्हणजे मेट्रोचे तिकीट होय। मेट्रोने रोज प्रवास करायचा असल्यास प्रीपेड कार्डही मिळते। मेट्रोच्या प्रवासानुसार प्रीपेड कार्ड मधले पैसे हे संपत जातात। ते संपले की पुन्हा मेट्रोच्या तिकीट विंडोवर जाऊन त्यात पैसे भरावे लागतात। म्हणजेच विना कोणी मेट्रो टोकन किंवा प्रीपेड कार्ड मशीनवर ठेवल्यानंतरच प्लॅटफॉर्मवर चढता येते। म्हणजेच विना तिकीट कोणी प्रवास करू शकत नाही। आधुनिक सोयींनी परिपूर्ण अशी ही मेट्रो आहे। मेट्रो आहे। मेट्रोच्या या प्रवासामुळे अनेक प्रवासी सुखी झाले आहेत अशी ही रुपाली तुम्हाला आवर्जून सांगते। मेट्रो ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे, हे मी तुम्हाला तेवढ्याच अभिमानाने सांगते। आजच्या प्रसंगी मी तुम्हाला इतके सांगू इच्छिते की समोर जर एखादे ध्येय ठरवायचे असेल तर ते जिद्दीने नक्कीच गाठता येते, स्वप्न पूर्ण करता येते। आजकाल मुलीही पायलट बनले आहे। मला मेट्रोची पहिली महिला हा मान मिळाला, याचा मला अभिमान आहे। विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये रोज नवे शोध लावले जात आहे। त्याला पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्नवादी व्हायला हवे, एवढेच मी तुम्हाला या प्रसंगी सांगू इच्छिते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मंच पर उपस्थित सभी महिला शिक्षिका, आज हमारे पाठशाला के प्रधानाचार्य श्री दुबे सर, उपस्थित सभी शिक्षकगण और मेरे प्यारे बच्चों और सभी मेरी सशक्त महिलाएं जिन्होंने आज सुंदर अपना जो व्यवस्थित रूप से अपने बात को सबके सामने प्रस्तुत किया। आज सबसे पहले उन बच्चियों को मैं नमन करती हूँ और कहना चाहूंगी कि आज हमें सबसे पहले शपथ लेनी होगी सभी महिलाओं को कि हमें आगे बढ़ना है, क्योंकि हमें सावित्रीबाई फुले ने यही चीज बताई है कि हमने स्कूल की तो स्थापना कर दी है, स्कूल तो शुरुआत कर दी है, लेकिन आज भी बच्चियां, आज की बेटियां आज भी सामने नहीं है। मैं हमेशा बेटियों को बताती हूँ कि कक्षा में जरूरी नहीं है कि सिर्फ आप पढ़ाई में ही आगे होना चाहिए, पढ़ाई के साथ साथ अन्य क्षेत्र भी हैं जिसमें आप आगे आ सकते हैं। महिलाएं सबसे आगे आ जाए, क्योंकि हर क्षेत्र में आज महिलाओं का स्थान बहुत ऊपर है। आप सभी को पता है कि महिलाएं सभी क्षेत्र में आगे हैं और हमको भी आगे आना है और आगे आकर हमें सबको सम्मान अपने आप, अपनी माताओं को, बहनों को और खुद को दिलवाना है और आगे बढ़ना है। इसी के साथ मैं अपने 2 शब्द समाप्त करती हूँ। धन्यवाद।